खतांच्या दराबाबत सरकारचा मोठा प्लॅन. पाहूया सविस्तर बातमी. आगामी खरीप हंगाम अगदी जवळ आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर खतांच्या उपलब्धतेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. देशात युरिया खताचा साठा कमी होत चालल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर हा साठा पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना खतांचा कोणताही तुटवडा जाणवू नये यासाठी भारत सरकार तब्बल 25 लाख टन युरिया परदेशातून आयात करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे खरीप हंगामासाठी एक प्रकारचा सुरक्षिततेचा कवच मानला जात आहे. मात्र या निर्णयामागे एक मोठे आर्थिक आव्हान देखील दडलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. काही महिन्यांतच या किमती सुमारे 84% वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारवर आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरीही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेतला गेला आहे. सरकारने खत कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की युरियाची खरेदी केवळ सुरक्षित आणि विश्वासार्ह देशांकडूनच करावी. यामध्ये रशिया, इजिप्त, नायजेरिया, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांचा समावेश होऊ शकतो. या देशांकडून आयात केल्यास पुरवठा साखळी अधिक स्थिर राहील आणि वेळेवर खत उपलब्ध होण्यास मदत होईल. दरम्यान कृषी तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे. जर युरियाचा तुटवडा निर्माण झाला तर भात म्हणजेच धान यांसारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रमाणात खत उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने एप्रिल आणि मे महिन्यात युरियाचा साठा वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.